तर पब्लिक तुमचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा चॅनलवरती. तर आज मी तुम्हाला माझा पूर्ण दिवस दाखवणार आहे. आज वार रविवार. तर आज वार रविवार मध्ये म्हणजे मी काय काय करतो दिवसभर. तर मला का तसं काही काम नाही, पण अभिषेक आणि आम्ही चाललोय नगरला. तर तुम्हाला आमचा नगरचा प्रवास दाखवतो आणि घरी आल्यावर पण बेसिक बेसिक म्हणजे गोष्टी दाखवायच्या आहेत तुम्हाला. घरी काय करतो, दिवसभर काय करतो. संध्याकाळपर्यंत तर कमीत कमी मी 7 ते 8 वाजेपर्यंत तुम्हाला दाखवणार म्हणजे मी दिवसभर काय करतो. तर कंटिन्यू करा ब्लॉग आणि नवीन असताना तर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माझे मिनी शॉर्ट म्हणजे मिनी ब्लॉग कसे वाटते हे पण सांगा, आणि आमची कॉमेडी कशी वाटते हे पण तुम्हाला म्हणजे आवडत असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. सचिन अभिषेक मी आणि कॉमेडी व्हिडिओ बनवतो हे तर तुम्हाला माहिती असेल किंवा नसन माहिती तर माझ्या यूट्यूब चॅनलची शॉर्टमध्ये जाऊन बघा. आम्ही कॉमेडी व्हिडिओ पण बनवत असतो. तर चला कंटिन्यू करा. आता आपल्याला जायचं गावात. इकडे बघू शकता आपली गाडी लावलेली आहे. तर वारं पण खूप सुटलंय आणि आता मला जायचं गावात. पहिले तसं तर मला जायचं होतं कटिंगसाठी, पण अभिषेकचा फोन आला आपल्याला नगरला जायचंय. तर नगरला जाऊ. तर आता निघालोय नगरकडं, म्हणजे गावात जातो आधी मग नगरकडे जाणार आहे. हे बघा माझी मांजर इकडं. आणि कंटिन्यू करा व्हिडिओ, बघू पुढं काय होतंय. आपण लावलेली सचिनच्या घरी गाडी. आता आपण चाललेलो स्टँडच्या पलीकडं. अभिषेक पलीकडं थांबलेला. इकडे बघू शकते म्हणजे गावातून स्टँडवर जाण्यासाठी हा रोड आहे. रेल्वेचे दोन पटऱ्या यांना चेंज करावं लागतं, तेव्हा आपण पलीकडे जातो. ते बघू शकतो पलीकडे तिकडे सचिन उभा आहे. आणि कोणत्या दवाखान्यात जायचं मला नाही माहिती. ते बघू शकता आपलं देरे गावाचं स्टँड आहे. ते पलीकडे सचिन उभा आहे. मग दाखवतो सचिन पुढे. तर हे देरे गावाचं स्टँड आहे बघू शकता. आणि हे पलीकडे बघा तिथं सचिन उभा आहे, ते बघा तिथं. तर हे स्टँड आहे आपल्या गावाचं. तर कंटिन्यू करा व्हिडिओ, बघू शकता गारवा इथं दुकान. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे नगरला. तर बघू शकता रस्त्याने किती खड्डे हे आहेत. आणि बस पण बघू शकता मित्रांनो कशी. मी तर पहिल्यांदा बघितली बस. ही बस जर का तुम्ही कधी आधी बघितली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बघू शकता रस्त्याला म्हणजे देहरेकडून नगरकडे जाताना किती खड्डे आणि किती काय काय. पुढं तर अजून खूप खड्डे आहेत. अभिषेक सचिन आणि मी चाललेलो तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता विखे पाटील पाशी मस्त दिंडी चालली होती. दिंडीचं आपण म्हणजे थांबून मस्त दर्शन घेतलं. तो व्हिडिओ नाही घेतला कारण की म्हणलं आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पूर्ण दिंडीचाच व्हिडिओ टाकणार आहे. त्याच्यानंतर गेलो पेट्रोल पंपावर. अभिषेकने टाकलं 150 ते 200 रुपयाचं पेट्रोल. तिथून निघालो आणि हॉस्पिटलमधलं पण काम झालं. हॉस्पिटलचा व्हिडिओ नाही काढला. तर तिथून म्हणजे हॉस्पिटलमधून निघालो आणि दिल्ली गेटकडं गावाकडं आपल्या देहरे गावाकडं निघण्यासाठी. तर बघू शकता नगरमध्ये पण गर्दी होती. आणि त्याच्यानंतर आपण निघणार आहे आपल्या देहरे गावाकडं. सचिनला म्हणलो आता आपण पहिले दिल्ली गेटपासून जाऊ. तर सिद्धी बागेच्या समोरून निघालो आणि आपल्याला जायचं होतं कुंडात. तर मित्रांनो तुम्ही म्हणत असं नाही कुंड कुठे आहे. तर कुंड मित्रांनो विळद गावात आहे. तर विळदमध्ये नाही का पूर्ण जेव्हा पण पाऊस होतो ना तेव्हा कुंडामध्ये भरपूर काही पाणी आणि फोटोशूटसाठी व्हिडिओ काढण्यासाठी खूप भारी जागा आहे. तर तुम्हाला पण कधी यायचं असेल तर नक्कीच कुंडामध्ये या. आणि बघू शकता सचिनला ह्या साईडला यायचं होतं. तर सचिनला काही उडी खाता येत नव्हती. त्याच्यामुळे सचिन किती लांबून चाललाय. कारण की सचिन कसं उडी नाही खाता येणार ना त्याला, त्यामुळे तो लांबून चाललाय. आणि आम्ही इकडून उडी खाऊन आलो. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं एका ठिकाणी पाणी बघायला. तर कंटिन्यू करा व्हिडिओ पूर्ण बघू. नाही का मित्रांनो आता आम्ही चाललोय पोहायला. आम्ही आलेलो कुंडात. हे तर तुम्हाला माहिती आहे अभिषेक सचिन आणि आतिक तो वरतून गेलेला आहे. मी चाललो इकडून खालून. हे बघू शकता. आणि इकडे मित्रांनो पब्लिक खूप आहे. पाऊस असू किंवा नसू इकडे पब्लिक तर खूप राहते. आणि हा माझा कुंडातला माझ्यामध्ये 3रा ब्लॉग असेल. म्हणजे ब्लॉग नाही मी थोडं दाखवतोय आलोय. तर आता आम्ही चाललोय पोहायला. तर तुम्हाला 1-2-3 मिनिटात दाखवतो. आणि सचिनला फेकतो परत पाण्यात. हे बघा इकडे पब्लिक फुल मुलं बिलं सर्वजण येत राहतात. तर बघू आता पाणी कुठे भेटतंय आपल्याला चांगलं. जिथे चांगलं पाणी तिथे आपण उतरणार पोहण्यासाठी. तर हे बघा वरतून आलेत. तर अय कुठे. तर बघू आपण कुठं पाणी भेटतंय आपल्याला. तर वरती मोठं कुंड होतं म्हणजे त्या कुंडात फुल पाणी असतं नाही का. आणि इथं पण पोरं पोहू राहिले असं मला वाटतंय. तर आपण ट्राय करू. पोरं बघू कुठं पोहू राहिलेत इथं. इथं आहे नाही. तर आपला आयन शेक भेटलेला आहे आपल्याला इथं बघू शकता. आयन इथे मी झालो तयार आणि घेतली एक उडी. जास्त खोल नसल्यामुळे मी काय जास्त पवलो नाही. एक उडी घेऊन आलो वरती. त्याच्यानंतर जायचं होतं आपल्याला कटिंगला. त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त एक 15-20 मिनिटं पवलो निघालो रुबाब ह्या दुकानात. तर मित्रांनो मी आलो होतो दुकानात. आणि दुकानात फुल गर्दी होती नाही का. आणि आपल्या करंडे पाटलाच कटिंग चालू होती. तर मी आधीच नंबर लावला होता त्याच्यामुळे नंबर लवकर लागला.
आणि हे कटिंग पण खूप मस्त करते. यांचं नाव आहे ना म्हणजे आडनाव चांदणे आहे आणि आपल्या देरे गावात पांढरी वस्तीवर राहतात. आणि कटिंग पण यांची कटिंगची क्वालिटी पण एक नंबर आहे. आणि तुम्हाला एक पण हे पण सांगायचं की नाही का, जेवढे पण वारकरी असतात ना म्हणजे दिंडीत जातात तर त्यांची कटिंग हे आत्तापर्यंत 5 ते 6 वर्ष झालं मोफत करून देऊ राहिले, म्हणजे ते मला बोलले असा. तर मी पण तुम्हाला सांगतोय खूप चांगली कटिंग करता. बघू शकता माझी कटिंग कशी केलेली. कटिंग तर मला खूप आवडली. मी माझ्यामध्ये 2दा-3दा केली असं कटिंग यांच्याकडे. कटिंग पण खूप क्वालिटी केली. आणि सचिनची पण कटिंग चालू आहे बघू शकता. आणि जर का तुम्हाला कटिंग करायची असेल तर यांच्या दुकानात नक्कीच आहे. यांचं दुकान पाण्याच्या टाकीवर आहे. तर यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण देतो मी. आणि कटिंग खूप चांगली करतात. जर का तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट ब्लॉग उद्या आपला याचा वारकरीचा येणार म्हणजे दिंडीचा ब्लॉग येणार आहे. तर नक्कीच उद्या पण ब्लॉग बघा. धन्यवाद.